नमस्कार. मी विद्या गुलाबचंद चौरे, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा देवपूर, केंद्र दुधा, तालुका जिल्हा बुलढाणा. आज आपण शिकणार आहोत इयत्ता दुसरीमधील वडेश बहरला हा पाठ. चला तर मग आज आपण शिकूया वडेश बहरला हा पाठ. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात ना? चला तर मग आज आपण वडेशची गोष्ट बघूया. एक चिंचपूर नावाचे गाव होते. गावाजवळ एक ओढा होता. ओढा म्हणजे काय? ओढा म्हणजे पाण्याचा वाहणारा छोटा प्रवाह. ओढ्याजवळ एक झाड होते. त्या झाडाचे नाव होते वडेश. वडेश उंच उंच वाढला होता. तो इतका उंच वाढला होता की जणू काही आभाळाला भिडला होता. आजूबाजूला खूप पसरला होता. त्याच्या फांदी फांदीवर पानेच पाने होती. पाने कोणत्या रंगाची असतात सांगा बरं? पाने होती हिरवीगार. झाडाखाली थंडगार सावली होती. थंडगार सावलीत बसायला फारच मज्जा यायची. झाडावर हे कोण आहे सांगा पाहू? झाडावर चिमणी, कावळा, खारुताई, मैना आणि राघू यायचे. पक्षी कसे बोलतात? तर पक्षी किलबिल करत बोलायचे, गोड गाणी गायचे. पाखरांची भाषा वडेसला समजायची. तो सुद्धा सळसळ करून बोलायचा आणि फडफड करून रागवायचा. ही जी पाखरे होती त्यांना पिले सुद्धा होती. चिमणीच्या पिलूचे नाव होते चिनू, कावळीच्या पिलूचे नाव होते कानू, पोपटाच्या पिलाचे नाव होते पिलू. जसे तुम्ही खेळ खेळता तसेच ह्या पाखरांची पिले सुद्धा खेळ खेळत, लपाछपी खेळत, कारंबी पकडून झोके घेत, खेळताना खूप दंगा सुद्धा करत. ह्या दंग्यामुळे, आवाजामुळे दुपारी वडेची झोप मोडायची. तो वैतागून जायचा. वैतागल्यामुळे पिलांवर रागवायचा. मग तो रागावून पिलांना म्हणायचा, उडा उंच भूर भूर, जा खूप दूर दूर, करता खूप कटकट, निघा इथून चटपट. असे म्हटल्यामुळे पिलांना वडेचा खूप राग यायचा. ती वडेचं नाव त्यांच्या आईबाबांना सांगायची. नेहमी नेहमी पिलांचे बोलणे ऐकून पाखरांना वडेचा राग आला. अचानक पाखरे दूर निघून जातात. आता मात्र वडेशला एकटे एकटे वाटायला लागले. कोणीच बोलायला नव्हते, कोणी खेळायला नाही, कोणी दंगा करायला नाही. त्यामुळे वडेश नाराज झाला. हिवाळा संपला होता. ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले. मग पोपटी होत गेले. कोवळी पाने दिसू लागली. पाने हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे हिरवे ठिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले. मग फळे लाल चुटूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. फळे पाहून पाखरे वडेशला शीळ घालून हाका मारू लागली. वडेशला सुद्धा पाखरे नसल्यामुळे एकटे एकटे वाटत होते. वडेशला सुद्धा वाटत होते की पाखरांनी पुन्हा परत यावे. वडेशचा रुसवा आता संपला होता. तो पाखरांना बोलवू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे खुश झाली. पाखरे बोलू लागली, येतो येतो, पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाडी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे परत वडेशजवळ आली. त्याने नवी घरटी बांधली. वडेशजवळ राहू लागली. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेली पिले पाहून वडेश बहरून आला. समजली का बालमित्रांनो वडेशची गोष्ट? आता आपण वडेश बहरला हा पाठ बघितला. आता आपण वर्गकार्य म्हणजे स्वाध्याय बघू. चला तर मग आता आपण स्वाध्याय बघूया. पहिला प्रश्न आहे, पाठाचे वाचन ऐक, पाठीमागून वाच. आपण याआधीच पाठाचे वाचन केलेले आहे. दुसरा प्रश्न आहे, कोण ते लिही. अ, लपाछपी खेळणारी. कोण बरं होतं लपाछपी खेळणारी? बरोबर, पाखरांची पिल्ले. आ, पाखरांची भाषा समजणारा. कोण होता? बरोबर, वडेश. आता पुढचा प्रश्न आहे, का ते सांगा. अ, वडेश वैतागून जायचा कारण पिलांच्या गोंधळामुळे दुपारी वडेशची झोप मोडायची. आ, पाखरे दूर निघून गेली कारण
वडेश पिलांवर रागवायचा. तो त्यांना दूर जाण्यास सांगायचा. पुढील प्रश्न आहे, का ते सांगा. ई. पाखरे वडेशजवळ परत आली कारण वडेशने पाखरांना पुन्हा परत बोलावले. पुढचा प्रश्न आहे, भुरभुर सारखे पाठातील शब्द शोधून लिही. कोणते बरं शब्द असतील ते? तर ते आहेत दूर दूर, कटकट, झटपट. पुढचा प्रश्न आहे, वाच व क्रमाने सांग. अ. पाखरांची पिले दंगा करायची. आ. पाखरे दूर निघून गेली. ई. पाखरांना वडेशचा राग आला. ई. वडेश पिलांवर रागवायचा. आता योग्य क्रम काय असेल बरं? बरोबर. 1. पाखरांची पिले दंगा करायची. 2. वडेश पिलांवर रागवायचा. 3. पाखरांना वडेशचा राग यायचा. 4. पाखरे दूर निघून गेली. पुढचा प्रश्न आहे, पाठातील प्रश्नचिन्ह असलेले वाक्य शोधून लिही. उत्तर आहे, आता काय करावे? बरोबर. पुढील प्रश्न आहे, कविता पूर्ण कर. कावळा करतो काव काव, चिमणी करते चिव चिव, कोंबडा करतो कुकडुकू, कोकिळ बोले कुहू कुहू. या पाठाला दीक्षा ॲपमध्ये बघण्यासाठी स्कॅन करा. धन्यवाद.